नमस्कार, माधुरीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकतात किती छान आपला पाक आतमध्ये पर्यंत गेलेला आहे आणि आवळा पण किती छान सॉफ्ट झालेला आहे। अगदी हलक्या हाताने दाबला तरी पण हात तुटत आहे। याचा अर्थ हा आवळ्याचा मुरब्बा एकदम परफेक्ट झालेला आहे। तर अशा परफेक्ट आवळ्याच्या मुरब्बा रेसिपी शिकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। हे आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। शक्यतो मोठ्या आकाराचेच आवळे वापरा। मुरब्बा तयार झाल्यानंतर आवळे छोटे होतात आणि आपल्याला आवळ्यांना अशा प्रकारे काटे चमच्याने टोचून घ्यायचा आहे। पूर्ण आतमध्ये पर्यंत आपण काटे चमचा घालणार आहोत आणि छान छेद करून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो पाक आहे तो पूर्ण आतमध्ये पर्यंत जाईल। थोड्या थोड्या अंतरावर आपण याला टोचून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही सर्व आवळ्यांना टोचून घ्या। मी इथे पूर्ण आवळ्यांना छान टोचून घेतलेले आहे। खूप झटपट तयार होतो मुरब्बा, जास्त मेहनत करायची गरज नाही। खूप चवदार पण होतो। जसा जसा मुरब्बा त्या जास्त काळ होईल तेवढ्या काळानंतर जास्त अजूनच चवदार लागतो। पूर्ण पाक आतमध्ये पर्यंत मुरल्या जातो। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व आवळ्यांना छान टोचून घ्या। फ्रेश आवळे घ्या, शक्यतो मुरब्बा जास्त काळ टिकतो। आणि पाहू शकता सर्व आवळ्यांना टोचून घेतलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं आणि यामध्ये आता आपण आवळे घालून घेऊयात। तुम्ही पाहिलं असेल पाण्याला जास्त उकळी आलेली नाही, पाणी फक्त थोडंसं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण आवळे टाकलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करूयात। तर आपल्याला इथे आवळे उकडायचे नाहीयेत, फक्त गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत तुरटी। तुरटी यासाठी घालतात कारण की आवळे खूप आंबट असतात, तर त्याचा थोडासा आंबटपणा कमी करण्यासाठी तुरटी घालतात। आणि आता आपण याला छान हलवून, गॅस तर आपण बंद केलेलाच आहे, तर याला झाकून आपण अर्ध्या तासासाठी असेच ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकतात आपल्या आवळ्यांचा रंग बदललेला आहे। आपण याला उकळलं नाही तरी पण हे छान वाफले गेलेले आहेत आणि सॉफ्ट पण झालेले आहेत। तर आता आपण यामधले पाणी काढून घेऊयात। मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, तरी पण आपण अशा प्रकारे थोडंसं यामध्ये बाकी असलेलं पाणी काढून घेणार आहोत दाबून, कारण की या आवळ्यांना आपण थोडेसे सुकण्यासाठी ठेवणार आहोत, तर ते लवकर सुकतील। तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आवळ्याचं पाणी छान काढून घ्या। अशा प्रकारे केलेला आवळ्याचा मुरब्बा अगदी 1 वर्षापर्यंत टिकतो। आणि पाहू शकतात मी पूर्ण आवळ्यामधील पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे आवळे उन्हामध्ये सुकायला ठेवणार आहोत अर्धा तास। आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकतात आपले जे आवळे आहेत छान सुकले गेलेले आहेत, सॉफ्ट आहेत हे आवळे आता पण। चला तर मग पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर आवळ्याच्या मुरब्ब्यासाठी पाक तयार करणार आहोत आपण। इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये मी 2 कप साखर घेतलेली आहे। अर्धा किलो आवळ्यांसाठी 2 कप साखर पुरेशी आहे।
आणि यामध्ये आपण 2 कप पाणी घालणार आहोत। तुम्हाला जर अजून काही माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात। प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सोबतच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब पण करू शकतात। तर थोडीशी साखर इथे विरघळलेली आहे, यामध्ये आपण आता आपले आवळे घालणार आहोत। पूर्ण साखर विरघळायची गरज नाही, हळूहळू साखर विरघळेल। आणि यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालून घेऊयात। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात। आणि मंद गॅसवर आपण या आवळ्यांना झाकून ठेवणार आहोत 2 तासासाठी। जोपर्यंत या आवळ्यांचा कलर गुलाबजामुन सारखा दिसत नाही तोपर्यंत आपण याला असेच ठेवणार आहोत मंद गॅसवर। आणि तुम्ही पाहू शकता 2 तास झालेले आहेत आणि आपल्या आवळ्यांचा कलर अगदी गुलाबजामुन सारखा झालेला आहे। याचा अर्थ आहे की पूर्ण पाक आपल्या आवळ्यांमध्ये गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता पाक थोडासा पातळ वाटत आहे, पण थंड झाल्यानंतर हा थोडासा अजून घट्ट होतो, त्यामुळे तुम्ही थंड होण्यासाठी याला असेच झाकून ठेवा। आणि पाहू शकता थंड झालेला आहे पूर्ण आपला आवळा मुरब्बा आणि पाक पण थोडासा घट्ट झालेला आहे आणि किती छान सॉफ्ट झालेला आहे पाहू शकता। तुम्हाला जर अजून छान रिझल्ट पाहिजे असेल, अजून सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही याला 10 ते 12 तासासाठी अशाच प्रकारे ठेवून द्या। कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि हा आवळा मुरब्बा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। खूप सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करू शकतात। सोबतच तुम्ही माझ्या माधुरीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दिसेल ते प्रेस करा, कारण तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग परत भेटूया अशाच नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।